पुरंदरच्या डोंगर रांगांमध्ये निसर्गाच्या शांत कुशीत एक असं ठिकाण लपलेलं आहे जिथे फक्त मंदिर नाही तर श्रद्धा, रहस्य आणि अनेक पिढ्यांपासून सांगितल्या जाणाऱ्या कथा जिवंत आहेत. असं म्हणतात, या डोंगरावरचं महादेवाचं मंदिर एका रात्रीत उभं राहिलं. स्थानिकांच्या श्रद्धेनुसार पांडव त्यांच्या अज्ञातवासात या भागात आले होते आणि त्यांनी एका रात्रीत महादेवाचं हे मंदिर बांधलं. याच डोंगरावर आहेत जुन्या पाण्याच्या टाक्या, ज्या कितीही दुष्काळ पडला तरी कधीच पूर्णपणे आटत नाहीत असं गावकरी सांगतात. आणि याच ठिकाणी आहे हरणी मातेचं मंदिर, जिच्याशी या गावाची ओळख जोडलेली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील हरणी गावाजवळच्या या अद्भुत ठिकाणाची गोष्ट. पुणे शहरापासून काही अंतरावर जसजसं शहर मागे पडत जातं तसतसं रस्त्यांवरची धावपळ कमी होत जाते. मोठ्या इमारतींची जागा घेतात हिरवीगार शेतं, हॉर्नच्या आवाजांची जागा घेतो पक्ष्यांचा आवाज, आणि मग सुरू होतो एक असा प्रवास जो फक्त डेस्टिनेशनपर्यंत घेऊन जात नाही तर एका वेगळ्याच अनुभवाकडे घेऊन जातो. पुरंदर तालुक्यातलं हरणी गाव पहिल्या नजरेत अगदी साधं वाटणारं हे गाव, पण याच गावाच्या डोंगरात अनेक कथा दडलेल्या आहेत. डोंगरावर उभं असलेलं हरणेश्वर महादेव मंदिर दुरून पाहतानाच एक वेगळी ओढ निर्माण करतं. कारण काही जागा अशा असतात जिथे पोहोचण्यापूर्वीच त्या आपल्याला बोलावत असतात. जसजसं आपण वर चढत जातो तसतसं आजूबाजूचं दृश्य अधिक सुंदर होत जातं. हिरवाईनं भरलेला परिसर, दूरवर पसरलेले डोंगर आणि काही ठिकाणांवरून दिसणारं वीर धरणाचं सुंदर दृश्य, हे सगळं मिळून हा प्रवासच एक अनुभव बनवतात. पण या ठिकाणाचं खरं आकर्षण फक्त निसर्ग नाही, तर आहे या जागेशी जोडलेली एक प्राचीन श्रद्धा. स्थानिक लोक अनेक वर्षांपासून एक कथा सांगतात. महाभारताच्या काळात पांडव त्यांच्या अज्ञातवासात या परिसरात आले होते आणि त्यांनी महादेवाची पूजा करण्याचा संकल्प केला. त्या भक्तीतून त्यांनी या डोंगरावर एका रात्रीत मंदिर उभारलं. ही कथा ऐतिहासिक पुराव्यांपेक्षा स्थानिक श्रद्धेवर आधारित आहे, पण अशा कथाच अनेक ठिकाणांना वेगळं व्यक्तिमत्व देतात. कारण इतिहास फक्त कागदावर नसतो, तो लोकांच्या स्मृतीतही जिवंत असतो. मंदिरात प्रवेश करताच सर्वात आधी लक्ष वेधून घेतो तो नंदी. महादेवाच्या प्रत्येक मंदिरात नंदीचं वेगळं स्थान असतंच, पण इथल्या शांत वातावरणात हा अनुभव आणखी गहिरा वाटतो. मंदिर साधं आहे, पण त्या साधेपणातच त्याचं सौंदर्य आहे. आजच्या चमकदार जगात काही जागा आपल्याला साधेपणाचं महत्त्व पुन्हा शिकवतात. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर वातावरण आणखी शांत होतं. दिव्यांचा मंद प्रकाश, धुपाचा सुगंध आणि महादेवासमोर उभं राहिल्यावर काही क्षणासाठी सगळा गोंधळ मागे पडतो. काही अनुभव शब्दांनी सांगता येत नाहीत, ते फक्त अनुभवावे लागतात. पण या डोंगराची गोष्ट इथे संपत नाही, कारण पुढे आहे आणखी एक रहस्य. डोंगरावरच्या जुन्या पाण्याच्या टाक्या. कातरात कोरलेल्या या टाक्या पाहिल्यावर लगेच प्रश्न पडतो, इतक्या उंचावर या टाक्या कशा बनवल्या गेल्या असतील, किती जुन्या असतील आणि त्यांचा उपयोग कशासाठी होत असेल. स्थानिक लोक सांगतात, कितीही मोठा दुष्काळ पडला तरी या टाक्यांमधलं पाणी पूर्णपणे आटत नाही. कोणासाठी हा भूगर्भातील नैसर्गिक स्रोत असेल, तर कोणासाठी हा महादेवाचा आशीर्वाद. पण सत्य काहीही असो, या जागेची मिस्ट्री मात्र तशीच कायम राहते. याच डोंगरावर आहे आणखी एक श्रद्धास्थान, हरणी मातेचं मंदिर. स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं स्थान. असंही मानलं जातं की गावाचं नावही देवीवरूनच पडलं असावं. या डोंगरावर महादेवासोबत देवीचं अस्तित्व या जागेला आणखी वेगळं महत्त्व देतं. या ठिकाणाची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे इथून दिसणारं सुंदर दृश्य. चारही बाजूंनी पसरलेल्या टेकड्या, दूरवर दिसणारं निसर्गरम्य दृश्य आणि शांत वातावरणात ऐकू येणारं मोरांचे आवाज. खरंच इथे उभं राहिल्यावर असं वाटतं की शहराचा सगळा गोंधळ
खूप दूर मागे राहिलाय. निसर्ग, शांतता आणि अध्यात्म यांचा इथे एक सुंदर संगम अनुभवायला मिळतो. विशेषतः महाशिवरात्रीला इथे भाविकांची मोठी गर्दी होते आणि या शांत जागेला एक वेगळीच भक्तिमय ऊर्जा मिळते. अशा जागा आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतात की काही ठिकाणांचं महत्त्व त्यांच्या भव्यतेत नसतं, तर तिथे जपल्या गेलेल्या श्रद्धेत असतं. काही ठिकाणं प्रसिद्ध नसतात, पण तिथे पोचल्यानंतर जाणवतं की प्रसिद्धीपेक्षा अनुभव मोठा असतो. हारणी गावातील हा डोंगर फक्त मंदिर नाही, तो श्रद्धेचा, रहस्याचा आणि निसर्गाचा सुंदर संगम आहे. जर तुम्हालाही अशा हिडन जागा शोधायला आवडत असतील तर हे ठिकाण एकदा नक्की अनुभवायला हवं. कारण काही ठिकाणं आपण फक्त पाहत नाही, ती आपण मनात घेऊन परततो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि पुणे, महाराष्ट्रातील अशाच हिडन प्लेसेस, टेम्पल्स, फोर्ट्स आणि अमेझिंग स्टोरीजसाठी आपल्या आर पुणे सिटीला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.